मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय कार्बोक्सिलिक ॲसिड्स. कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आज आपण न्यू पॉईंट पाहतोय. कोणता? सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन दी हायड्रोकार्बन पार्ट. आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन दी हायड्रोकार्बन पार्ट. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जो हायड्रोकार्बन पार्ट आहे त्याचे आपण काय पाहतोय? सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे अल्फा हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कोणती रिएक्शन आहे? फर्स्ट अल्फा हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे काय करायचं आपल्याला? कार्बोक्सिलिक ॲसिडचं अल्फा हॅलोजिनेशन करायचं आहे. ह्याच रिएक्शनला अजून आपण काय म्हणतोय? हेल होलर्ड झेलिन्स्की रिएक्शन. इन शॉर्ट HVZ रिएक्शन. HVZ रिएक्शन म्हणजेच काय? हेल होलर्ड झेलिन्स्की रिएक्शन. HVZ रिएक्शन. HVZ रिएक्शनची एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? ती कंडिशन आपण इथं फर्स्ट लिहितोय. HVZ रिएक्शनची कंडिशन काय? कंडिशन आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स. HVZ रिएक्शनमध्ये आपण कोणता कार्बोक्सिलिक ॲसिड यूज करू शकतो? कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव्हिंग at least 1 alpha H. आपण HVZ रिएक्शनमध्ये असे कार्बोक्सिलिक ॲसिड यूज करू शकतो की ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा एच आहे. ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्फा एच नाही आहे असे कार्बोक्सिलिक ॲसिड आपण ह्या रिएक्शनमध्ये यूज करत नाही आहे. HVZ रिएक्शन. दिस इज कंडिशन. ओके. आता HVZ रिएक्शन म्हणजे काय? आपण एक घेतोय कार्बोक्सिलिक ॲसिड की ज्याच्यामध्ये अल्फा एच आहे. नीटली शेडन RCH2COOH. This is carboxylic acid. Okay, this is कार्बोक्सिलिक ॲसिड. मला सांग याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम कोणता आहे? COHला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. आणि अल्फा कार्बन ॲटमला जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा एच म्हणतो. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. ओके. RCH2COH. याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायचे आहे? तर याची रिएक्शन आपल्याला करायचे आहे हॅलोजनसोबत. कशासोबत करायचे आहे? हॅलोजनसोबत. फर्स्ट आपण इथं लिहितोय हॅलोजन. जनरली आपण हॅलोजन कसं लिहितो? H2 लिहितो. इन प्रेझेन्स ऑफ रेड पी. रेड पी म्हणजे काय? रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस. म्हणजे ॲरोवरती काय लिहायचं? H2. नीट लिहिलं. फर्स्ट काय लिहायचं आपल्याला? H2 इन प्रेझेन्स ऑफ रेड पी आणि सेकंड आपल्याला काय लिहायचं आहे? H2 लिहायचं आहे. ओके. आता रिएक्शन होणार काय? रिएक्शन कसे होते? हा जो CH2 आहे तो CH2 अजून आपण असं लिहू शकतो. CHH आपण असं लिहू शकतो. हा CH2 अँड दिस H इज नोन ॲज अल्फा एच. ओके. हा अल्फा एच आणि हा जो H2 आहे त्याच्या मला एक एक्स घ्या. हा H आणि हा एक्स काय रिमूव्ह झाला सांगा? HX रिमूव्ह झाला. हॅलोजन रिमूव्ह करायचा आहे. लक्ष इकडं. म्हणजे अल्फा एच घ्यायचा आहे. हा अल्फा एच आणि यातला एक एक्स काय रिमूव्ह झाला? HX रिमूव्ह झाला. यातला एक एक्स आणि हा अल्फा एच काय रिमूव्ह झाला? HX रिमूव्ह झाला. यातला जो सेकंड एक्स आहे तो एक्स इथे अटॅच करा. म्हणजे हॅलोजन अटॅच करा. म्हणजे काय तयार होईल? RCH इथे काय अटॅच झाला? एक्स अटॅच झाला. पुढचं स्ट्रक्चर ॲज इट इज COOH. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. अल्फा कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हॅलोजन अटॅच आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो अल्फा हॅलो आणि हा कोणता कंपाऊंड आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ॲसिड अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज HVZ रिएक्शन. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. काय केलं आपण? असा कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला की ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा एच आहे. त्याची रिएक्शन आपण केली हॅलोजनसोबत H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस फॉलोड बाय H2O हायड्रोलायसिस. काय तयार झाला? अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ॲसिड. कोणता एच फक्त जातो? कोणता एच जातो? अल्फा एच जातो. ओके. नीट लक्षात ठेवा. अल्फा एच. मग HVZ रिएक्शनची डेफिनेशन काय सांगणार? कार्बोक्सिलिक ॲसिड्स ऑन रिएक्शन विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस गिव्स अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ॲसिड अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज HVZ रिएक्शन. अल्फा एच जर नसेल तर रिएक्शन होईल का सांगा? रिएक्शन होणार नाही. हेच आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. समजले सरांना? पाहता याच्यामध्ये H2 म्हणजे काय? तर हॅलोजन. कोणते हॅलोजन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो? H2 इज इक्वल टू एक तर आपण इथं Br2 घेऊ शकतो किंवा आपण इथं Cl2 घेऊ शकतो. नीट लक्षात. H2 म्हणजे हॅलोजन कोणते घेऊ शकतो? एक तर Br2 किंवा Cl2. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट
आपण घ्या ॲसिटिक ॲसिड. कोणता? ॲसिटिक ॲसिड CH3COOH. ओके. ॲसिटिक ॲसिडचा IUPAC नेम काय सांगा? इथॅनॉइक ॲसिड. IUPAC नेम काय? इथॅनॉइक ॲसिड. पहा आता मी इथं ॲरोवरती काय लिहितोय? Br2 लिहितोय. Br2 रेड फॉस्फरस. आपण हॅलोजन कोणता घेतला आहे? Br2 फॉलोड बाय हायड्रोलायसिस H2O. समजते सर्वांना? H2O. मला सांगा याच्यामध्ये अल्फा एच आहेत का? येस. तर इथॅनॉइक ॲसिडमध्ये 3 अल्फा एच आहेत. COHला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन. अल्फा कार्बनला जे एच असतात त्यांना म्हणतो आपण अल्फा एच. याच्यामधला एक अल्फा एच घ्या, एक अल्फा एच आणि इथला Br. काय रिमूव्ह होणार सांगा? HBr रिमूव्ह होणार ना. मग इथं राहिलं काय सांगा? CH2 शिल्लक राहिलं. इथं राहिलं CH2. हे पुढे COH ॲज इट इज. ह्या अल्फा कार्बनटमला काय अटॅच होणार? ब्रोमिन अटॅच होणार. यातला एक अल्फा एच आणि यातला एक Br. HBr रिमूव्ह झाला. इथला जो सेकंड हॅलोजन आहे तो इथे अटॅच करा ह्या कार्बनटमला. म्हणजे काय तयार होईल? Br CH2COH तयार होईल. ओके. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज सेकंड कार्बनटम. सेकंड कार्बनटमला एक ब्रोमिन आहे त्यामुळे आपण काय लिहिणार? 2 ब्रोमो इथॅनॉइक ॲसिड. याचा IUPAC नेम काय? 2 ब्रोमो इथॅनॉइक ॲसिड. समजलं सर्वांना आहे? आता नीट लक्ष द्या. ह्या 2 ब्रोमो इथॅनॉइक ॲसिडमध्ये अल्फा एच आहे का? याच्यामध्ये अल्फा एच आहे का? आहे. अजून किती अल्फा एच आहेत? 2 अल्फा एच आहेत. पहा हे जे 2 एच आहेत ते 2 एच कोणते? अल्फा एच आहेत. म्हणजे अजून आपण परत 2 वेळेस रिएक्शन करू शकतो. येतं सर्वांच्या लक्षात? म्हणजे इथं पुढं अजून जर तुम्ही रिएक्शन केली तर रिएक्शन होणार कारण याच्यामध्ये अजून अल्फा एच आहे. पहा इथं मी लिहितोय Br2 रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस H2O. सांग काय तयार होईल? पहा हा अल्फा एच आणि हा Br. काय रिमूव्ह होणार? HBr रिमूव्ह होणार. इथला जो सेकंड Br आहे तो सेकंड Br इथे अटॅच करा. म्हणजे काय तयार होईल? पहा BrCH हे COOH ॲज इट इज. यातला एक अल्फा एच रिमूव्ह झाला आहे त्या ठिकाणी काय अटॅच होणार? सेकंड हॅलोजन अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला 2 ब्रोमिन आहेत त्यामुळे आपण असं लिहू शकतो 2 डायब्रोमो इथॅनॉइक ॲसिड. 2 डायब्रोमो इथॅनॉइक ॲसिड. ओके. आता याची रिएक्शन परत ब्रोमिन सोबत होईल का? इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस होणार कारण अजून एक अल्फा एच त्याच्यामध्ये आहे. पहा आपण पुढं कंटिन्यू करतो हे रिएक्शन. पहा इथे मी ॲरोवरती काय लिहितोय? Br2 रेड फॉस्फरस. ॲरोवरती आपण काय लिहिलं आहे? Br2 इन रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस. काय तर पहा हा अल्फा एच आणि यातला एक Br. HBr रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी सेकंड Br अटॅच होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? BrCOOH हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. सांगा याचा IUPAC नेम काय असेल? याचा IUPAC नाव आपण इथे लिहितोय 2,2,2 ट्रायब्रोमो 2,2,2 ट्रायब्रोमो इथॅनॉइक ॲसिड. ओके. इथॅनॉइक ॲसिड. आता सांगा याची जर रिएक्शन तुम्ही परत ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस जर केली तर होईल का? होणार नाही आहे कारण आता याच्यामध्ये अल्फा एच आहे का? नाही आहे. म्हणजे इथे रिएक्शन काय होईल? स्टॉप होईल. समजलं सर्वांना? जेवढे अल्फा एच आहेत तेवढ्या वेळेस ही रिएक्शन होऊ शकते. समजलं? 2 अल्फा एच असतील तर 2 वेळेस रिएक्शन होऊ शकते. जर तुम्ही ब्रोमिन एक्सेस घेतला असेल तर. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा HVZ रिएक्शनचं सेकंड एक्झाम्पल. तर आपण इथं सेकंड एक्झाम्पल लिहितोय प्रोपॅनॉइक ॲसिड. प्रोपॅनॉइक ॲसिडचं स्ट्रक्चर काय? CH3 CH2 COOH. The IUPAC name of this compound is प्रोपॅनॉइक ॲसिड. ओके. याची आपण रिएक्शन करतोय Cl2 सोबत क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस H2O. कोणतं कंपाऊंड तयार होईल? मला सांग प्रोपॅनॉइक ॲसिडमध्ये अल्फा एच आहेत का आणि किती आहेत? दिस इज अल्फा कार्बोनेटम. COHला जो कार्बोनेटम अटॅच असतो त्याला आपण म्हणतो अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमला जे हायड्रोजन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा एच. याचा अर्थ प्रोपॅनॉइक ॲसिडमध्ये 2 अल्फा एच आहेत. ओके. अल्फा एच फक्त रिमूव्ह करायचा आहे. हा अल्फा एच आणि यातला Cl काय रिमूव्ह होणार सांगा? HCl रिमूव्ह होणार. यातला जो सेकंड Cl आहे तो सेकंड Cl ह्या कार्बोनेटमला अटॅच होईल अल्फा कार्बोनेटमला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? CH3CH. इथे काय अटॅच होणार? Cl पुढे COOH हा आपल्याला मिळेल मेन कंपाऊंड. ओके. What is the IUPAC name of this compound? This is first carbonatum, this is second and this is third. Second carbonatumला Cl आहे त्यामुळे काय लिहायचं? 2-chloro-propanoic acid. 2-chloro-propanoic acid. जर तुम्ही याची रिएक्शन परत Cl2 सोबत केली
तर रिएक्शन होईल का सांगा? येस होणार, कारण 2-क्लोरोप्रोपॅनॉइक ॲसिडमध्ये अजून एक अल्फा एच आहे. पहा आपण परत एकदा रिएक्शन करतोय. Cl2 इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस फॉलोड बाय हायड्रोलायसिस गिव्स काय तयार होणार? पहा हा अल्फा एच आणि यातला एक Cl HCl रिमूव्ह होणार. यातला जो सेकंड Cl आहे तो सेकंड Cl ह्या सेकंड कार्बन ॲटमला अटॅच होणार आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार? CH3C. हा Cl ऑलरेडी अटॅच आहे COOH. इथे सेकंड Cl अटॅच होईल. समजलं सर्वांना? तर आपल्याला मिळेल फायनल हा कंपाऊंड. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज कॉल्ड 2,2-डायक्लोरोप्रोपॅनॉइक ॲसिड. 2,2-डायक्लोरोप्रोपॅनॉइक ॲसिड. आता याची परत रिएक्शन होईल का सांगा? याची परत रिएक्शन होणार नाही, कारण याच्यामध्ये अल्फाचे आहेत का? आता नाही आहेत. 2,2-डायक्लोरोप्रोपॅनॉइक ॲसिड हा आपल्याला फायनल कंपाऊंड मिळेल. ओके, हे एक्झाम्पल नोट करा. आता त्यानंतर एक पहा नोट आहे नीट लिस्टेड. फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिडचं IUPAC नेम काय सांगा? मिथॅनॉइक ॲसिड. फॉर्मिक ॲसिडचं IUPAC नेम काय? मिथॅनॉइक ॲसिड. हां, याचं स्ट्रक्चर काय? HCOOH. मिथॅनॉइक ॲसिडमध्ये HVZ रिएक्शन होईल का? हेल-होलर-झेलेन्स्की रिएक्शन होईल का? HVZ रिएक्शन होईल का? नाही होणार, कारण याच्यामध्ये अल्फा एच आहे का? अल्फा एच नाही आहे. मिथॅनॉइक ॲसिड डू नॉट शो HVZ रिएक्शन ड्यू टू दी ॲब्सेन्स ऑफ अल्फा एच. फॉर्मिक ॲसिडमध्ये मिथॅनॉइक ॲसिडमध्ये अल्फा एच नसल्यामुळं याची HVZ रिएक्शन होणार नाही. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा याच्यामध्ये सेकंड रिएक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. कोणते रिएक्शन्स आहेत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. मी तुम्हाला पाठीमाग पण सांगितलं होतं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हा वर्ड ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की ह्या रिएक्शन्स कुठे होणार आहेत? ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये. आपण टॉपिक कोणता पाहतोय? कार्बोक्झिलिक ॲसिड्स. म्हणजे कोणता ॲरोमॅटिक कंपाऊंड पाहिजे? तर ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स. ओके, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स. ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. जसं आपण पाठीमागं पाहिलं होतं ॲरोमॅटिक अल्डेड असेल, ॲरोमॅटिक कीटोन असेल, तर याच्यामध्ये सुद्धा काय होतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. सेम त्या टाईप कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये जर कार्बोक्झिलिक ॲसिड ॲरोमॅटिक असेल तर काय होतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. हां, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर आपण इथं काढूया. एक एक्झाम्पल आपण पाहूया. बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला आपण काय अटॅच करूया? COOH अटॅच करूया. दिस इज कॉल्ड ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. हा ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड कोणता आहे? बेन्झोइक ॲसिड आहे. ओके, बेन्झोइक ॲसिड. किती पोझिशन्स आहेत सांगा? 3 पोझिशन्स आहेत. ऑर्थो, मेटा, पॅरा. मला सांगा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोझिशनला होणार? 2च पॉसिबिलिटी आहेत. एकतर ऑर्थो पॅराला होणार किंवा मग मेटाला होणार. मग ते डिपेंड कशावरती असतं? तर ते डिपेंड असतं बेन्झिरिंगला हा जो ग्रुप अटॅच आहे त्या ग्रुपवरती डिपेंड असतं. इथे बेन्झिरिंगला कोणता ग्रुप अटॅच आहे? COH. अँड दिस इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हा जो COH आहे तो COH कोणता आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर तो कसा असतो सांगा? डिॲक्टिवेटिंग. दिस इज डिॲक्टिवेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग. डिॲक्टिवेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग. नीट लक्ष इकडं. बेन्झोइक ॲसिडमध्ये बेन्झिरिंगला हा जो COH ग्रुप अटॅच आहे तो आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हा कसा असतो? डिॲक्टिवेटिंग आणि मेटा डायरेक्टिंग. आणि त्यामुळे बेन्झोइक ॲसिडमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या कोणत्या पोझिशन होतात? तर मेटा पोझिशन होतात. कोणत्या पोझिशन होतात? तर मेटा पोझिशन होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टेक्स प्लेस ॲट मेटा पोझिशन्स. पहा याच्यामध्ये आपण 2 रिएक्शन्स पाहतोय. पहा याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे नायट्रेशन रिएक्शन. फर्स्ट इज नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन बेन्झोइक ॲसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोइक ॲसिड COOH. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडची आपण रिएक्शन करतोय नायट्रेशन. मला सांगा नायट्रेशन रिएक्शन जर आपल्याला करायचं असेल तर आपण कशासोबत रिएक्शन करतो? तर आपण रिएक्शन करतो कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ओके, हा जो HNO3 आहे तो HNO3 अजून आपण कसा लिहू शकतो सांगा? OHNO2 असं लिहू शकतो.
रिएक्शन कोणत्या पोर्शन होणार मेटा पोर्शनला दिस इज मेटा पोर्शन मेटा पोर्शनला एच अटॅच आहे तुम्ही आत्ता दाखवला आहे हा एच आणि हा ओ एच काय रिमूव्ह होणार रिमूव्ह काय होणार H2 रिमूव्ह होणार प्लस शिल्लक राहिला पाहिजे इथे शिल्लक राहिला हा ओ एच आणि हा H2 रिमूव्ह झाला आहे इथे शिल्लक राहिला NO2 हा NO2 मेटा पोझिशनला अटॅच करा म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल बेन्झीन रिंग हा COH ग्रुप ॲज इट इज फक्त मेटा पोझिशनला काय अटॅच करायचा आहे NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे हा आपल्याला मिळेल कंपाऊंड कोणता कंपाऊंड आहे हा दिस इज कॉल्ड मेटा पोर्शनला NO2 आहे त्यामुळे काय लिहायचा M नायट्रो बेन्झीनला COH अटॅच आहे म्हणजे कंपाऊंड कोणता हा बेन्झोइक ॲसिड एकदम इझी आहे याचा IPAC नेम लिहिता येईल 1 2 3 थर्डला NO2 त्यामुळे काय लिहायचं 3 नायट्रो बेन्झोइक ॲसिड ओके बेन्झोइक ॲसिड ऑन हिटिंग विथ नायट्रेटिंग मिक्सचर दिस इज कॉल्ड नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय A mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid is called nitrating mixture. Benzoic acid on heating with concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4 2 gives M nitro benzoic acid 3 nitro benzoic acid. ही झाली आपली फर्स्ट रिएक्शन कोणती नायट्रेशन ओके हे नोट करा सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे हॅलोजिनेशन फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन हॅलोजिनेशनमध्ये आपण पाहतोय ब्रोमिनेशन दिस इज बेन्झोइक ॲसिड रिएक्ट्स विथ ब्रोमिनेशन रिएक्शन करतोय म्हणजे कोणत्या हॅलोजनसोबत रिएक्शन करायची ब्रोमिनसोबत इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणता आहे FeBr3 फेरिक ब्रोमाइड एकदम इझी आहे रिएक्शन कोणत्या पोझिशन होणार मेटा पोझिशन होणार मेटाचा H आणि यातला एक Br काय रिमूव्ह झाला HBr रिमूव्ह झाला इथला जो सेकंड Br आहे तो सेकंड Br मेटाला अटॅच करा आपल्याला हा कंपाऊंड मिळेल अँड दिस इज कॉल्ड M ब्रोमो बेन्झोइक ॲसिड याचं IPAC नेम काय लिहिता येईल 1 2 3 3ला ब्रोमिन आहे त्यामुळे काय लिहिणार 3 ब्रोमो बेन्झोइक ॲसिड एकदम इझी आहे बेन्झोइक ॲसिड रिएक्ट्स विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 टू गिव्ह M ब्रोमो बेन्झोइक ॲसिड नेहमी लक्षात ठेवा ॲरोमॅटिक अल्डेड असेल म्हणजे बेन्झाल्डेड असेल ॲरोमॅटिक केटोन असेल म्हणजेच ॲसिटोफेनॉन असेल ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड असेल म्हणजे बेन्झोइक ॲसिड असेल तर या तीनही कंपाऊंड्समध्ये कोणत्या रिएक्शन्स करायच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कोणत्या पोझिशनला करायच्या ह्या तीनही कंपाऊंडमध्ये मग तो ॲरोमॅटिक अल्डेड असो ॲरोमॅटिक केटोन असो किंवा ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड असो ह्या रिएक्शन्स कुठे करायच्यात याच्यामध्ये रिएक्शन्स कुठे करायच्यात मेटा पोझिशनला करायच्यात कारण हे तीनही ग्रुप कोणते आहेत डिॲक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग आहेत ओके त्यानंतर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट नोट म्हणजे कोणते पहा ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स म्हणजे कोणता हा बेन्झोइक ॲसिड ओके डू नॉट शो फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन आपण फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन पाहतोय फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनमध्ये दोन रिएक्शन्स आहेत एक आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि सेकंड आहे फ्रिडल क्राफ्ट असालेशन तर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असो किंवा फ्रिडल क्राफ्ट असालेशन असो ह्या दोन्ही रिएक्शन्स ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये होत नाहीत म्हणजे बेन्झोइक ॲसिडमध्ये होत नाहीत रिझन काय त्याचं बिकॉज AlCl3 आपण काय करतो फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनमध्ये AlCl3 हा लेविस ॲसिड कॅटलिस्ट आपण यूज करतो कशामध्ये फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनमध्ये जर आपण बेन्झोइक ॲसिडची फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन करायला गेलो तर होतं काय हा जो लेविस ॲसिड कॅटलिस्ट आहे तो काय होतो बाइंड्स विथ COH ग्रुप म्हणजे AlCl3 आणि याचीच रिएक्शन होते म्हणजे AlCl3 COHला काय होतो बाइंड होतो आणि त्यामुळे हे रिएक्शन होत नाही ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन होत नाहीत रिझन काय कारण फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनमध्ये आपण AlCl3 हा लेविस ॲसिड कॅटलिस्ट आपण यूज करतो जर आपण रिएक्शन करायला गेलो तर होतं काय हा जो ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडचा हा जो COH ग्रुप आहे ह्या COH ग्रुपला AlCl3 का होतो बाइंड होतो येते सर्वांच्या लक्षात आणि त्यामुळे याच्यामध्ये रिएक्शन्स होत नाहीत समजले सर्वांना नोट करा हे अल्डेड्स केटॉन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स हा टॉपिक आपला कंप्लीट झाला आहे स्टेट बोर्ड NCERT आणि रेफरन्स बुक ह्या तीनचं कॉम्बिनेशन करून हा टॉपिक आपण कंप्लीट केला आहे आणि आपण प्रत्येक वेळेस त्या वेळेस आपण JEE आणि नीट लेवलचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व पण केलेले आहेत प्रत्येक पॉईंटनुसार तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे ओके आज आपण परत काही अजून क्वेश्चन्स पाहतोय हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत म्हणजे ह्या वर्षी विचारलेले क्वेश्चन्स आहेत 2020 आणि 2019ला विचारलेले क्वेश्चन्स आपण परत घेतोय याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज आपल्याला हा कंपाऊंड दिलेला आहे
आणि याचा आपल्याला IPS नेहमी विचारलं आहे. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स सप्टेंबर 2020 म्हणजे गेल्या महिन्यात जी JEE मेन्स एक्झाम झाली होती सप्टेंबर 2020मध्ये त्यामध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. IPS नेमवरती एक क्वेश्चन 4 मार्कला आहे. पहा एकदम इझी आहे. पहा दिस इज सायक्लोपेंटेन रिंग. रिंगला हा डायरेक्ट COH ग्रुप अटॅच आहे. ओके रिंगला डायरेक्ट COH ग्रुप अटॅच आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे जर रिंगला डायरेक्ट COH ग्रुप अटॅच असेल तर काय करायचं फर्स्ट ह्या रिंगचं नाव लिहायचं दिस इज सायक्लोपेंटेन आणि पुढे कोणता वर्ड होता कार्बॉक्झिलिक ॲसिड. सायक्लोपेंटेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके पण आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या सायक्लोपेंटेनला हे 2 सबस्टंट अटॅच आहेत. ओके पण तुम्हाला आता इथं नंबरिंग करावं लागेल कारण 2 सबस्टंट अटॅच आहेत. ओके COH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे COH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन असेल फर्स्ट. क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार. अँटी क्लॉकवाईज करावं लागेल 1 2 3 अँड 4. समजले सर्वांना. हे आहे आपली नंबरिंग 1 2 3 4. हे 2 सबस्टंट आहेत. अल्फाबेटिकली लिहायचं एकदम इझी आहे. हा ब्रोमो आणि हा मिथाईल कोण फर्स्ट येईल अल्फाबेटिकली हा ब्रोमो येणार म्हणजे काय येणार 4 ब्रोमो 2 मिथाईल येणार. 4 ब्रोमो 2 मिथाईल सायक्लोपेंटेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. कोणता ऑप्शन करेक्ट आहे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट 4 ब्रोमो 2 मिथाईल सायक्लोपेंटेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. JEE मेन्स 2020मध्ये सप्टेंबरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा ए ऑप्शन इज करेक्ट. पुढे सेकंड पहा. सेकंड जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इंटीजर टाईप क्वेश्चन विचारला आहे. पहा इंटीजर टाईप ह्याच टॉपिकवरती आहे. Compound A on reaction with CH3MgBr Grignard reagent followed by hydrolysis gives compound B. B on heating with copper at 573 Kelvin 2 gives alkene 2-methyl butene. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे JEE मेन्स जानेवारी 2020मध्ये. ओके विचारलं काय पर्सेंटेज ऑफ कार्बन इन कंपाऊंड ए. कंपाऊंड ए जो आहे त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन नाही आहेत. इंटीजर टाईप क्वेश्चन आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर ॲन्सर तुमचं करेक्ट आलं तर 4 मार्क्स मिळणार आहेत. ओके आता नीट लक्षात बी कंपाऊंडला हीट केल्यानंतर नीट लक्षात बी कंपाऊंडला हीट केल्यानंतर कॉपरसोबत काय तयार झालं आहे अल्किन. असा कोणता कंपाऊंड असतो रे की ज्या कंपाऊंडला आपण कॉपरसोबत हीट केल्यानंतर अल्किन तयार होतो. अल्कोहोल आहे. अल्कोहोल कोणता अल्कोहोल टर्शियरी अल्कोहोल. आठवते का पहा टर्शियरी अल्कोहोलला जर आपण कॉपरसोबत हीट केलं 573 केल्विनला तर काय तयार होतो अल्केन तयार होतो. प्रायमरी अल्कोहोलला जर तुम्ही हीट केलं तर डिहायड्रोजिनेशन होतं H2 रिमूव्ह होतो. सेकंडरी अल्कोहोलला जर तुम्ही हीट केलं कॉपरसोबत 573 केल्विनला तर डिहायड्रोजिनेशन होतं. डिहायड्रोजिनेशन याचा अर्थ काय रिमूव्हल ऑफ H2 डिहायड्रोजिनेशन. ओके आणि टर्शियरी अल्कोहोलला जर तुम्ही हीट केलं कॉपरसोबत 573 केला तर मात्र डिहायड्रेशन होतं. ओके याचा अर्थ बी कंपाऊंड कोणता आहे टर्शियरी अल्कोहोल आहे. आता कोणता टर्शियरी अल्कोहोल आता नीट लक्षात याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करा वॉटरचे ॲडिशन करा कारण वॉटर रिमूव्ह झाले ना ह्या बीमधून वॉटर रिमूव्ह झालं आहे आणि तुम्हाला अल्केन मिळालं आहे. कारण टर्शियरी अल्कोहोलला कॉपरसोबत हीट केल्यानंतरच अल्कोहोल मिळतो आहे. प्रायमरीला जर तुम्ही हीट केलं तर अल्डेड मिळतो. सेकंडरीला हीट केल्यानंतर कीटोन मिळतो आणि टर्शियरीला हीट केल्यानंतर अल्केन मिळतो. म्हणजे बी हा कंपाऊंड कोणता आहे टर्शियरी अल्कोहोल आहे. टर्शियरी अल्कोहोल कोणता आता कसं आयडेंटिफाय करणार तर याच्यामध्ये फक्त तुम्ही वॉटरची ॲडिशन करायची. अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्हस रूल तुम्हाला ॲटोमॅटिक बी मिळेल. पहा वॉटरची ॲडिशन वॉटर आपण कसं लिहितो सांगा OH मायनस असतो H प्लस असतो. OH मायनस कुठे अटॅच करणार OH मायनस तुम्ही इथे अटॅच करणार आणि हा H प्लस तुम्ही इथे अटॅच करणार म्हणजे वॉटरची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला अल्कोहोल मिळेल. ओके आणि अल्कोहोलमधून डिहायड्रेशन केल्यानंतर तुम्हाला अल्केन मिळेल. बी हा कंपाऊंड कोणता आहे पहा बी हा कंपाऊंड मी इथे लिहितोय CH3 पुढे सीला काय अटॅच होणार OH पुढे इथे काय अटॅच आहे CH3 त्यानंतर इथे राहणार सिंगल बॉन्ड हा CH आणि हा H काय तयार होईल CH2 पुढे CH3 हा तयार झाला आपला बी कंपाऊंड. ओके त्यानंतर आता हा बी हा कंपाऊंड तयार केला आहे कशापासून मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलायसिस. ए हा कंपाऊंड आहे. ओके तर ए हा कंपाऊंड कोणता आहे ते आपल्याला फर्स्ट आयडेंटिफाय करावं लागेल. कोणता असेल ए कंपाऊंड सांगा नीट लक्षात. हां ए कंपाऊंडची रिएक्शन मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइडसोबत केलं तर तुम्हाला काय मिळालं आहे टर्शियरी अल्कोहोल मिळाला आहे. दिस इज टर्शियरी अल्कोहोल. इथे कसं म्हणजे लक्षात दिस इज टर्शियरी अल्कोहोल. कोणत्या कंपाऊंडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केल्यानंतर टर्शियरी अल्कोहोल तयार होतो. शॉर्टकटमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं अल्डिहाइडची रिएक्शन फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन फॉर्माल्डिहाइड पहा HCHO फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केली तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड म्हणजे फॉर्माल्डिहाइड सोडून तुम्ही कोणताही अल्डिहाइड घेतला
तर काय तयार होतो, सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि जर तुम्ही कीटोन घेतला, कीटोनची रिएक्शन जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत जर केली तर मात्र तुम्हाला काय मिळतो, टर्शियरी अल्कोहोल. याचा अर्थ ए हा कंपाऊंड कोणता आहे, ए हा कंपाऊंड आहे कीटोन, नीटले शेड. ए हा कंपाऊंड कोणता आहे, कीटोन. मग आता कोणता कीटोन असेल, नीटले शेड. पहा ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये कोणता अल्काइल ग्रुप आहे, मिथाइल आहे. पहा हा मिथाइल ग्रुप कुठून आला आहे, ह्या अल्कोहोलमध्ये टर्शियरी अल्कोहोलमध्ये हा जो एक मिथाइल ग्रुप आला आहे तो कशापासून आला आहे, तर ग्रिग्नार्ड रिएजंटपासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हा CH3 कन्सिडर केला तर हा जो CH3 आहे, हा CH3 आला कुठून, तर ग्रिग्नार्ड रिएजंटमधून आला आहे. मग सांगा ते शिल्लक काय राहिलं इथं, CH3 पुढे CH2 CH3. ओके, CH2 CH3 आणि ज्या कार्बन ॲटमला OH आहे तिथे काय तयार करायचा, C डबल बॉन्ड. हा तयार झाला तुमचा कंपाऊंड A, ब्युटॅन टू ONE. समजलं ना सर्वांना, ब्युटॅन टू ONE. पहा तुम्ही ब्युटॅन टू ONE ची रिएक्शन जर मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत जर केले तर तुम्हाला हा टर्शियरी अल्कोहोल मिळणार. तर तुम्हाला काय विचारलं आहे, ह्या कंपाऊंड A मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर तुम्ही इथपर्यंत नोट करा, आपण कार्बनचं पर्सेंटेज काढूया. केलं नोट सर्वांनी. हां, कार्बनचं पर्सेंटेज समजलं. ए कंपाऊंड कोणता आहे, ब्युटॅन टू ONE. आपण काढूया कार्बनचा पर्सेंटेज. कसं करणार कार्बनचं पर्सेंटेज, पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू काय फॉर्म्युला यूज करणार, पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू मास ऑफ कार्बन. कार्बनचं काढायचं ना तुम्हाला, मास ऑफ कार्बन आपण काय करणार, मोलर मास ऑफ कंपाऊंड, मोलर मास ऑफ कंपाऊंड इंटू काय करायचं 100 इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू मास ऑफ कार्बन अपॉन मोलर मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. सांगा मास ऑफ कार्बन, ह्या कंपाऊंडमध्ये कार्बनचा मास किती आहे, एका कार्बनचे किती असतं 12. इथे टोटल कार्बन किती आहेत 4 आहेत, म्हणजे किती झाले सांगा 48. मास ऑफ कार्बन किती आहे 48. ओके, अपॉन मोलर मास ऑफ कंपाऊंड, ह्या कंपाऊंडचं मोलर मास सांगा किती आहे. हां, कार्बनचे किती आलं 48, ऑक्सिजनचे किती आहे 16. 48 प्लस 16 एकच ऑक्सिजन आहे. आणि इथं हायड्रोजन किती सांगा, तर इथं हायड्रोजन आहेत हे 3, हे 2 5, 5 आणि 3 8. म्हणजे ॲडिशन कशाची करायची, कार्बनचं 48, ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 8. सांग हे टोटल किती होणार 72. ओके, 72 इंटू 100 इज इक्वल टू हे काय ना सांगा 24 डिवाइड होईल 2 इंटू 100 अपॉन 3. म्हणजे हे किती आलं 200 अपॉन 3 इज इक्वल टू 200 अपॉन 3 इज इक्वल टू 66.67% अँड दिस इज आन्सर. इंटिजर टाईप क्वेश्चन होत आहे. म्हणजे कंपाऊंड एमध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे 66.67%. समजलं सर्वांना, नोट करा. हे थर्ड क्वेश्चन आहे. हां, थर्ड क्वेश्चन कोणता आहे, P on treatment with Br2 FeBr3 in CCl4 produce a single isomer C8H7O2Br while heating P with soda lime gave toluene. The compound P is. हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला JMN सप्टेंबर 2020 मध्ये विचारलेला आहे आणि आपल्याला खाली हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. while heating P with soda lime gave toluene. ह्या कंपाऊंडला जर आपण सोडा लाईमसोबत जर हीट केलं तर टोल्यून तयार होईल का, तर याच्यामध्ये टोल्यून तयार होणार. कारण सोडा लाईमसोबत आपण हीट करतो आहे आणि आपण पाठीमागे रिएक्शन पाहिली होते. जर कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण डिकार्बोक्सिलेशन केलं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं जर आपण डिकार्बोक्सिलेशन केलं, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय CO2 फक्त रिमूव्ह करायचं आपल्याला. ओके, बायझिंग सोडा लाईम NaOH अँड CaO. ओके, तर हा CO2 रिमूव्ह होणार आणि हा H ह्या CH2 अटॅच होणार, म्हणजे काय तयार होणार टोल्यून तयार होणार. इथे पण काय होणार, हा CO2 रिमूव्ह होणार, H इथे अटॅच होणार म्हणजे परत टोल्यून तयार होणार. इथे पण काय होणार CO2 रिमूव्ह होणार आणि टोल्यून तयार होणार. इथे पण CO2 रिमूव्ह होणार आणि टोल्यून तयार होणार. म्हणजे व्हाईल हिटिंग P विथ सोडा लाईम गेव टोल्यून. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स सर्व ऑप्शनला लागू होते. म्हणजे ह्या सेंटेन्सवरून आपल्याला ॲन्सर काढता येणार नाही. तर आपण काय करूया, फर्स्ट सेंटेन्स बघूया. P on treatment with Br2 FeBr3 काय दिलं आपल्याला Br2 FeBr3 म्हणजे कोणती रिएक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे, ब्रोमिनेशन. Br2 in FeBr3 आहे म्हणजे ब्रोमिनेशन रिएक्शन आहे. प्रोड्यूस ए सिंगल आयसोमर, कोणता
आयसोमर तयार होतोय, तर सिंगल आयसोमर तयार होतोय. फक्त एकच आपल्याला प्रोडक्ट मिळतोय C8H7O2Br. तर आपल्याला कंपाऊंड पी कोणता आहे ते विचारलंय. पहा याचं जर तुम्ही समजा ब्रोमिनेशन रिएक्शन केली तर काय होणार सांगा. दिस इज ॲक्टिव्हेटिंग ग्रुप. दिस इज ॲक्टिव्हेटिंग ग्रुप आणि ॲक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. रिझन काय, कारण याच्यामध्ये काय आहेत, तर याच्यामध्ये बेन्झाइलिक एच आहेत आणि बेन्झाइलिक एच असल्यामुळं हायपर कॉन्जुगेशन होईल आणि हायपर कॉन्जुगेशनमुळे आपल्याला इथे एक बिअर अटॅच करावं लागेल आणि इथे एक बिअर अटॅच करावं लागेल. म्हणजे हा आहे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. एक आपल्याला आयसोमर मिळेल ऑर्थोचा, दुसरा आयसोमर मिळेल आपला पॅराचा. म्हणजे आपल्याला आयसोमर किती मिळणार, 2. पण आपल्याला काय म्हणलं आहे, सिंगल आयसोमर तयार होतो. ओके. पहा बी ऑप्शनकडे आपण जाऊया. पहा याच्यामध्ये COH ग्रुप कोणता आहे, तर COH ग्रुप आहे डीॲक्टिवेटिंग. कोणता आहे, डीॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. डीॲक्टिवेटिंग. COH कोणता आहे, डीॲक्टिवेटिंग. आत्ताच आपण पाहिलं होतं. आणि हा जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे, अल्काइल ग्रुप अटॅच आहे, तो कसा आहे सांगा, ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. एकाच कंपाऊंडमध्ये ॲक्टिवेटिंग आणि डीॲक्टिवेटिंग ग्रुप असतील तर आपण काय करतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अकॉर्डिंग टू ॲक्टिवेटिंग ग्रुप करतो. हे आपण 11वीमध्ये पाहिलं होतं इन डिटेल. ओके. पहा आता हा COH डीॲक्टिवेटिंग आहे, CH3 ॲक्टिवेटिंग आहे. CH3 ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे म्हणजे कोणता, हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे रेशन होणार कुठं, ऑर्थो आणि पॅराला रेशन होणार. पहा CH3ची ऑर्थो पोझिशन कोणते आहे, ही पोझिशन कोणते आहे, ऑर्थो. म्हणजे इथे एक बिअर अटॅच होणार. हे कोणती पोझिशन आहे, ऑर्थो पोझिशन आहे. म्हणजे इथे एक बिअर अटॅच होणार आणि ही पॅरा पोझिशन आहे. त्यामुळे पॅरा म्हणजे आपल्याला टोटल इथं किती आयसोमर मिळणार, 3. आपल्याला काय म्हणले, सिंगल आयसोमर. म्हणजे हाही ऑप्शन नाही आहे. पुढे सी ऑप्शन पहा. दिस इज डीॲक्टिवेटिंग ग्रुप अँड दिस इज ॲक्टिवेटिंग ग्रुप. ओके. ॲक्टिवेटिंग ग्रुपनुसार आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचे आहे, कारण फर्स्ट प्रेफरन्स हा आपण ॲक्टिवेटिंग ग्रुपला देतो. आपण 11मध्ये इन डिटेल हे पाहिलेलं आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. पुढे पहा CH3ची ऑर्थो पोझिशन कोणते, म्हणजे CH3 हा कसा आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. ओके. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. नीट लक्षात ठेवा, CH3 हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे एकदा रिएक्शन कुठं होणार, ऑर्थो पोझिशनला. CH3ची ही आहे ऑर्थो पोझिशन आणि एकदा होणार पॅरा पोझिशनला, म्हणजे CH3ची ही आहे पॅरा पोझिशन. किती आयसोमर मिळणार, 2 आयसोमर. म्हणजे हाही ऑप्शन करेक्ट नाही आहे. पाहता डी ऑप्शन करेक्ट असेल. मग आता रिझन काय त्याचं पहा. CH3 हा कसा आहे, CH3 हा आहे ॲक्टिवेटिंग ग्रुप म्हणजेच ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. एकदा रेशन कुठं होणार, ऑर्थो पोझिशनला रेशन होणार. म्हणजे इथे रेशन होणार, इथं समजा रेशन, इथे रेशन होणार ऑर्थो पोझिशनला. आता पॅरा पोझिशनला रेशन होईल का सांगा, नाही आहे. पॅरा पोझिशन ब्लॉक आहे. पॅरा पोझिशनला ऑलरेडी काय आहे, CH ग्रुप आहे. त्यामुळे इथे रेशन होणार नाही. फक्त आपल्याला एकच आयसोमर मिळेल, तो म्हणजे कोणता, ऑर्थो आयसोमर. म्हणजे Br फक्त कुठे अटॅच होईल, इथे अटॅच होईल. जर तुम्ही याची ब्रोमिनेशन रिएक्शन केली, Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3, तर होणार काय, तर आपल्याला जो मेन कंपाऊंड मिळेल तो मेन कंपाऊंड कोणता असेल, COOH इथे अटॅच होईल BrCH3. हा फक्त आपल्याला एकच मिळेल. इथे अटॅच झाला काय किंवा इथे अटॅच झाला नाही, कंपाऊंडचं IUPAC नेम कसं येणार आहे, सेमच येणार आहे. इथं ब्रोमिनेशन झालं किंवा इथं ब्रोमिनेशन झालं, कारण ही पण ऑर्थो पोझिशन आहे. इथं Br अटॅच करा किंवा इथं Br अटॅच करा, मिळणारा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे, सेम. कारण त्याचा IUPAC नेम सेम येते. समजलं सर्वांना. आणि जर याचं तुम्ही डिकार्बोझिलेशन जर केलं, याचं तुम्ही डिकार्बोझिलेशन जर केलं बाय युजिंग सोडा लाईम, तर काय तयार होतो, टोल्यून तयार होतोय. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, लास्ट ऑप्शन इज करेक्ट. लास्ट ऑप्शन इज करेक्ट. नोट करा. हे कोणता टॉपिक कंप्लीट केला आज आपण, अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेला आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू टॉपिक स्टार्ट करूया, अमाइंड्स. थँक्यू.